स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेक्शन 4 मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल. कादंबरीचा इतिहास आपण समजून घेणार आहोत. ओके, सर्वात महत्त्वाची सूचना की हिस्ट्री ऑफ नोवेल संदर्भात जे काही एक्झरसाइज आहे ब्रेनस्टॉर्मिंग, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यामध्ये जाऊन तुम्ही ते अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया हिस्ट्री ऑफ नोवेल, कादंबरीचा इतिहास हे समजून घ्यायला. The 18th century has gifted English literature to entirely new forms. 18व्या शतकानं काय केलं तर इंग्रजी साहित्याला दोन पूर्णपणे नवीन अशा प्रकारांची देणगी दिली, विच आर विदाउट एनी ट्रेसेस इन द एनिशियंट क्लासिकल हेरिटेज. आणि जे की दोन गोष्टी 18व्या शतकाने दिल्या इंग्लिश लिटरेचरला, तर त्याच्या कुठल्याही प्रकारचे काय तर एनी ट्रेस, विदाउट एनी ट्रेस इन द एनिशियंट क्लासिकल हेरिटेज, जे काही क्लासिकल हेरिटेज आहे त्याचा प्राचीन जो काही संस्कृती आहे त्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही. वन ऑफ दोज वॉज द पॅरोडिकल एसे अँड द अदर वॉज नोवेल. त्यापैकी पहिला प्रकार तो म्हणजे द पॅरोडिकल एसे, त्याच आणि दुसरा म्हणजे काय तर नोवेल. नोवेल म्हणजे काय तर कादंबरी. हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या नवीन 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला दिल्या. बोथ ऑफ दिस फॉर्म्स, दोन्ही फॉर्मपैकी इस्पेशली विशेषतः नोवेल कादंबरी कॉट द स्पिरिट ऑफ 18th सेंचुरी, जिने काय केलं होतं तर 18व्या शतकाचा जो काही स्पिरिट आहे आत्माच, तो काय केला होता वेढला होता. किंवा मग थोडक्यामध्ये म्हणता येईल की 18व्या शतकाचा नोवेल कादंबरी ही आत्मा झाली होती. ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लेन अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर. आणि जे 18व्या शतक होतं ते एज होतं कशाचं, इंटेलेक्च्युअल म्हणजे काय तर बौद्धिकतेचं, त्यानंतर भावनिकतेचं, भावनात्मकतेचं, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक म्हणजे वास्तवाचं ते काय होतं तर एज होतं, तो काळ होता. आणि कादंबरी ही काय झाली होती तर त्या काळाची आत्माच झाली होती. अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स, आणि ही जी नोवेल आहे कादंबरी तिने काय केला होता, प्रयत्न केला कशाचा, टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स विच वुड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. म्हणजे लोकांना, म्हणजे वाचक आहेत त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न कशाने केला तर नोवेलने केला, कादंबरीने केला. अँड विच वुड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ, आणि एक अधिक हेतुपूर्ण, पर्पजफुल म्हणजे काय हेतुपूर्ण, आणि व्हर्च्युअस म्हणजे काय तर सद्गुणी जीवन जगण्यास मदत होईल अशा प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न नोवेलने केलेला आपल्याला दिसून येतो. सिन्स द टाइम ऑफ इट्स ओरिजिन, म्हणजेच कादंबरीच्या उत्पत्तीच्या काळापासून नोवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. जे काही कादंबरी आहे तिला काय झालं तर हळूहळू तिची लोकप्रियता ही वाढत गेली आपल्याला दिसून येतं. टुडे इट इज रेकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर, आणि आजच्या काळात ती सर्वात प्रबळ अशी साहित्यिक शैली म्हणून ओळखली जाते. जाणर म्हणजे काय तर शैली. ओके, एक शैली किंवा मग कादंबरीचा प्रकार आपण त्याला म्हणू शकतो. तर एक नावाजलेली किंवा प्रबळ अशी ती साहित्याची शैली म्हणून ओळखली जाते, ते म्हणजे काय तर नोवेल किंवा मग तर आपण कादंबरी असं म्हणतो. अ नोवेल इज रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. कादंबरी काय तर एक तुलनेने दीर्घ कथा आहे, विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म. जी काय करते तर जे गहन स्वरूपात जे काही मानवी अनुभव आहे त्याचं वर्णन करण्याचं काम ही कादंबरी करते. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नोवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नोवेला मिनिंग न्यू. जो सध्याचा इंग्लिश वर्ड आहे नोवेल तो घेण्यात आलेला आहे इटालियन भाषेतून. म्हणजे नोवेला या शब्दापासून नोवेल हा वर्ड तयार झाला आहे, आणि नोवेलाचा अर्थ होतो न्यू. ओके, म्हणजे इटालियन वर्ड जो आहे नोवेला त्यापासून नोवेल वर्ड तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो की ज्याचा अर्थ आहे न्यू. A novel narrates a story embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gesture and activities. कादंबरीमध्ये काय तर वेळ म्हणजे टाइम, प्लेस म्हणजे ठिकाण, नेचर म्हणजे निसर्ग, पीपल म्हणजे लोक, आणि अँड देअर माइंड्स म्हणजे त्यांची मनं, देअर जेस्चर त्यांची हातवारे आणि ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत म्हणजे त्यांची जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या अधिक तपशिलासह दिलेले असतात, आणि त्यातून एक कथा काय केली जाते तर सुशोभित केलेली आपल्याला दिसून येते. इन ब्लेशिंग मीन्स सुशोभित करणे, म्हणजे डेकोरेट केलेली असते एक कथा कशामध्ये, नोवेलमध्ये. आणि या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिल्या असतात, म्हणजे टाईम असेल, प्लेस असेल, नेचर असेल, पीपल असतील, त्यांची मनं असतील, त्यांचे जेस्चर्स असतील, हातवारे असतील, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या डिटेलमध्ये दिलेल्या दिसून येतात आपला कशामध्ये, नोवेलमध्ये. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि नोवेलमध्ये आपल्याला दिसतं की ज्या काळातली ती नोवेल आहे त्या काळातलं जे काही समाजाचं चित्र आहे ते तयार केलेलं आपल्याला दिसून येतं.
नोवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. कादंबरीमध्ये काय दिसतं आपल्याला की एक आयुष्य जे आहे ते समजून घेण्यास सुलभ केलेलं असतं ॲज कम्पेअर टू ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे ड्रामा आणि पोएट्रीपेक्षा अतिशय सुंदर प्रकारे नोवेलमध्ये काय केलं असतं तर आयुष्य हे समजून सांगितलेलं आपल्याला दिसून येतं किंवा मग ते इझिली आपल्याला काय होतं तर समजतं. इन मॉडर्न एरा नोवेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आधुनिक काळात कादंबरीने काय केलं तर प्रोज लिटररी प्रोज जे आहे म्हणजे साहित्यातील जे गद्य भाग आहे त्याला स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. द नोवेल ॲज अ लिटररी जानर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. एक साहित्यिक शैली म्हणून कादंबरीचा सुमारे 2000 वर्षाचा इतिहास आहे. अमंग दी अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नोवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. प्रिकर्सर्स म्हणजे काय पूर्वी घडलेली किंवा मग अस्तित्वात असलेली एखादी गोष्ट म्हणजेच अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नोवेल. नोवेलची जी काही पूर्वी अस्तित्वात असलेली गोष्ट म्हणजे ती म्हणजे काय सांगतील तर ग्रीक रोमॅन्सेस डेटिंग. हे जे काही ग्रीक रोमॅन्सेस आहेत ती काय सांगतील तर नोवेलचं एक अर्ली कलेक्शन आपल्याला सांगता येईल आणि जे लिहिलं गेलं कधी 2nd to 6th century दुसऱ्या ते 6व्या शतकात लिहिलं गेलं होतं ते काय होऊ शकतं तर नोवेलच्या बाबतीत टॉप लिस्टमध्ये असू शकतं. दिस इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव्ह अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स profoundly affected the creative writing for the next 1000 years. ओके. आदर्श प्रेम आणि अद्भुत साहसांच्या या कल्पनारम्य आणि रम्य कथांमुळे पुढच्या हजारो वर्षाच्या सृजनशील लिखाणावर खोलवर परिणाम झाला. अफेक्ट द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर नेक्स्ट 1000 इयर्स म्हणजे याचा खूप जास्त परिणाम त्या लिखाणावर झाला आपल्याला दिसून येतो. खोलसा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. Though novel in the modern era usually makes use of a literary prose, the earlier thread of the genre can be found in Virgil's Eclogue or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tale. आधुनिक युगातील कादंबरी सहसा साहित्यिक जे काही गद्य आहे प्रोज त्याचा वापर करत असली तरीही या शैलीच्या पूर्वीचे धागे जे आहेत ही जी शैली आहे नोवेल तिचे जे धागे आहेत ते कुठे सापडतात तर इट कॅन बी फाउंड इन व्हर्जिल्स इकोलॉग्स जे व्हर्जिलचा इकोलॉग आहे किंवा मग मॅलोरीजचा मॉर्टे d'Arthur असेल किंवा मग जॉफ्री चॉसरचा द कॅन्टरबरी टेल असेल त्यामध्ये ह्या गोष्टी आपला आढळून येतात याचे धागेदोरे आपला आढळून येतात. मुरासाकी शिकिबूज टेल ऑफ गेंजी हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज द वर्ल्ड्स फर्स्ट नोवेल. मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलं टेल ऑफ गेंजी 1010 साली. त्याला काय केलं जातं तर जगातली पहिली नोवेल म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. जगातली पहिली नोवेल कुठली आहे असं वर्णन केलं जातं तर ते मुरासाकी शिकिबू यांनी लिहिलं टेल ऑफ गेंजी आहे असं सांगितलं जातं. द युरोपियन नोवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सॉट बाय स्पॅनिश रायटर मिगुल डी सेर्वांतेस विच वॉज पब्लिश्ड इन द 2 parts बिटवीन 1605 अँड 1615. आणि त्यानंतर युरोपियन नोवेल. आता युरोपियन नोवेलची सुरुवात कुठून झाली तर असं म्हणतात की जो स्पॅनिश रायटर आहे मिगुल डी सर्वांटे यांनी लिहिलेलं जे बुक आहे डॉन क्विक्सॉट हे काय करतात तर युरोपियन त्यांची नोवेलची सुरुवात तिथून झाली असं गृहीत धरतात. आणि याचं पब्लिकेशन झालेलं आहे कधी 2 पार्टमध्ये 1605 आणि 1615 मध्ये. कशाचं डॉन क्विक्सॉटचं. ओके. आणि युरोपियन कन्सिडर करतात की त्यापासूनच काय झालेलं आहे तर नोवेलला सुरुवात झालेली आहे. इन द 18th century द अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर 18व्या शतकात जे अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. जे की मध्यमवर्गीय आहेत मिडल क्लास आहेत त्यातून खूप जास्त लोक न्यूजपेपर आणि मॅगझिनकडे अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. कशामध्ये 18व्या शतकामध्ये. कारण त्यावेळेस न्यूजपेपर आणि मॅगझिनची सुरुवात झाली आणि त्याकडे खूप जास्त प्रमाणात मध्यमवर्गीय लोक जे काय आहेत तर अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. रीडर्स म्हणजे वाचक म्हणजे मध्यमवर्गीय वाचक त्याकडे अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. These new readers had little interest in romances and tragedies, which was appreciated by the upper classes. आता हे जे न्यू रीडर्स होते त्यांना एक लिटल इंटरेस्ट होता कशामध्ये रोमॅन्सेस आणि ट्रॅजेडीमध्ये. ट्रॅजेडी म्हणजे काय तर शोकांतिका आणि रोमॅन्समध्ये त्यांना खूप कमी असा इंटरेस्ट होता. आणि विशेषतः जे अप्पर क्लासचे लोक होते त्यांना खूप जास्त इंटरेस्ट होता किंवा ते खूप जास्त ॲप्रिशिएट करायचे कशाला तर रोमॅन्सेसला आणि ट्रॅजेडीजला. शोकांतिका असेल आणि रोमॅन्स असेल त्याला ते खूप ॲप्रिशिएट करायचे. परंतु हे जे काही नवीन रीडर होते मध्यमवर्गीय त्यांना त्यामध्ये खूप कमी असा इंटरेस्ट होता. दच
नीड फॉर अ न्यू टाइप ऑफ लिटरेचर अराउज दॅट वुड एक्सप्रेस द न्यू आयडिया ऑफ 18th सेंचुरी. आणि यामध्ये जे काही न्यू टाईप ऑफ लिटरेचरला सुरुवात झाली, म्हणजे जसं नोवेलला सुरुवात झाली, त्यातून काय झालं तर वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज ह्या एक्सप्रेस होऊ लागल्या होत्या. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकामध्ये काय झालं तर नवीन साहित्यात वास्तववादाची भावना ही काय केली गेली तर वापरल्या गेली, म्हणजे वास्तववादाला महत्त्व दिलं गेलं. आणि डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स, आणि जे काही रोमॅन्टिक फीचर्स आहेत, रोमॅन्टिक गोष्टी आहे, त्यांना काय केलं तर नाकारलं गेलं. मग त्यामध्ये काय जसं की एन्थुझियाझम, उत्साह, पॅशन, इमॅजिनेशन हे सगळे फीचर जे आहेत रोमॅन्टिकचे, ते सर्व काय केले गेले तर नाकारले गेले 18व्या शतकाच्या नवीन लिटरेचर, 18व्या शतकानंतरच्या नवीन लिटरेचरमध्ये. द फोरग्राउंड फॉर द नोवेल वॉज प्रिपेअर्ड बाय ऑल दिस फॅक्टर्स. आणि जे काही कादंबऱ्या आहेत स्पेशली त्यांचे जे काही अग्रभाग आहेत, फोरग्राउंड आहेत आहे की नाही, अग्रभाग, या सर्व बाबींनी तयार केला गेला होता. म्हणजे या सगळ्या गोष्टी नाकारल्या गेल्या, कुठल्या रोमॅन्टिक फीचर जे असतील त्या, याच्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आणि एक रिअलिझमवर फोकस केला आपला दिसून येतो. आफ्टर 1740 नोवेल ओरिजिनेटेड ॲज अ लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर इंग्लंडमध्ये नोवेल जो आहे तो एक लिटररी फॉर्म म्हणून उदयास आला. Increase in trade and commerce along with the industrial revolution had given rise to the middle class. आणि औद्योगिक क्रांती बरोबर, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती बरोबर काय झालं तर जो काही व्यापार आणि व्यापारात वाढ झाल्याने जी काही मध्यम वर्ग आहे त्यांना चालना मिळाली. अ क्लास ऑफ पीपल हॅड इमर्ज टू ऑक्युपाय अन इलाइट स्टेटस. आणि हे जे लोक आहेत मध्यमवर्गीय लोक, ते उच्चभ्रू असं स्टेटस मिळवण्याच्या ते मागे लागले. तर त्यांना वाटायला लागलं की ती सुद्धा कसं तर एक लाईट उच्चभ्रू असं स्टेटस ते जगू शकतात. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडेज लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नोवेल्स अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास अँड वॉज रिगार्डेड बाय देम ॲज रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल. आता काही सामान्य लोक आहेत, त्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवन असेल, त्यांच्या समस्यांचं वास्तववादी चित्र उभं करण्याचं काम हे नवीन नोवेलमध्ये कादंबरीत झालं. आणि त्यामुळे काय झालं तर या साहित्याला काय झालं तर जे की न्यूली एज्युकेटेड क्लास आहे, नवशिक्षित जो क्लास आहे, त्याच्याकडून काय मिळालं तर या कादंबऱ्यांना किंवा या रीडिंग मटेरियलला एक मानाचं स्थान प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. दस नोवेल ॲज अ फॉर्म appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. एकंदरीत कादंबरी हा जो आहे मध्यम व निम्न वर्गाच्या आकांक्षा आणि उत्कट अशा इच्छा व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेला एक प्रकार आहे असं म्हणता येईल. The spread of machines could provide a time to the educated middle class for reading and discussions about the books. आणि यंत्राचा जो काही जे काही स्प्रेड ऑफ मशीन आहे, म्हणजे यंत्राचा जो अधिक प्रसार आणि वापर सुरू झाल्यामुळे जी सुशिक्षित मध्यम वर्ग आहे त्यांना पुस्तके वाचण्यासाठी आणि चर्चेसाठी वेळ मिळू लागला होता. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वेअर फेडिंग अवे. त्यामध्ये आता ड्रामा म्हणजे काय, नाटकं आणि कविता ही जी दोन साहित्य आहे किंवा साहित्याची रूपं आहेत ती नष्ट होत चालली होती. Novel was a combination of some features of them and some new features were added to the form. कादंबरी जी होती ही त्यांच्यातीलच, म्हणजे पोएम असेल त्यानंतर ड्रामा असेल यांच्यातील काही वैशिष्ट्यांचं संयोजन होतं, कॉम्बिनेशन होतं, आणि काही नवीन वैशिष्ट्य जे आहेत, नवीन फीचर जे आहेत ते त्यामध्ये काय केली गेली होती, ॲड केली गेली होती, जोडली गेली होती. कशाला तर नोवेलला. इट वॉज द प्रोमिनंट फॉर्म इन द 18th सेंचुरी. आता ही जी नोवेल होती ती काय झाली होती तर एक प्रमुख फॉर्म ज्याला आपण म्हणता येईल किंवा प्रमुख अशी शैली ती बनली होती 18व्या शतकातलं, ते म्हणजे नोवेल, कादंबरी. अँड ऑनवर्ड्स टू इनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. आणि त्यानंतर या जे काही शैली आहे नोवेल तिने काय केलं तर इनकम्पास म्हणजेच काय केलं तर जे काही सोशल विषय आहेत, सामाजिक, पॉलिटिकल म्हणजे राजकीय, त्याचबरोबर कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, आणि सायंटिफिक प्रोग्रेस म्हणजे जे काही वैज्ञानिक घडामोडी आहे यांना काय केलं तर सहजपणे स्वतःमध्ये सामावून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. कशाने तर कादंबरीने. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉनथन बनियान 1678 अँड ओरोनोकू बाय आफ्रा बेहन 1688 initiated the plenteous and colorful tradition
ऑफ इंग्लिश नोवेल. आता हे जे काही पिलग्रिम प्रोग्रेस आहे जे लिहिलं कोणी जॉन बनियांनी 1678 साली, आणि ओरुनोकू ज्याचं लिखाण केलं आफ्रा बहेन यांनी 1688 साली. त्यांनी काय केलं तर इंग्लिश नोवेलमध्ये एक प्लेंटियस अँड कलरफुल ट्रेडिशन, म्हणजे तर काय आपल्याला तर सांगता येईल की एक प्लेंटियस म्हणजे विपुल आणि कलरफुल म्हणजे काय तर एकदम रंगीत, ज्याला आपण म्हणतो ती परंपरा जी आहे ती देण्याचं काम किंवा लिहिण्याचं काम त्यामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जी की परंपरा आहे कलरफुल अशी आणि प्लेंटियस अशी जी गोष्ट आहे त्यांनी ती त्यांच्या लिखाणात नोवेलमध्ये लिहिलेली आपल्याला दिसून येते. अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डेफो, आणि यांना फॉलो करण्याचं काम केलं डॅनियल डेफो यांनी रॉबिन्सन क्रुसोमध्ये, माल फ्लांडर्स या कादंबऱ्यांमध्ये. त्याचबरोबर जॉनथन स्विफ्ट यांनी सुद्धा फॉलो केलं, ज्यामध्ये जॉनथन स्विफ्टने लिहिलं गुलिव्हर ट्रॅव्हल्स अ फेमस सटायर, हे सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. आणि त्यांनी त्यामध्ये काहीतरी कलरफुल ट्रेडिशन आणि प्लेंटियस असं ट्रेडिशन दाखवण्याचं काम केलं आपल्याला दिसून येतं. अदर मेजर नोवेलिस्ट ऑफ 18th century आर सॅम्युअल रिचर्डसन, जे की इतरही असे जे फेमस किंवा मग मुख्य असे जे नोवेलिस्ट आहेत, कादंबरीकार आहेत, त्यामध्ये कुठले 18व्या शतकातले मुख्य असे कादंबरीकार, त्यामध्ये सॅम्युअल रिचर्डसन ज्यांनी पामेला आणि त्या किंवा मग ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड किंवा आणि क्लॅरिसा ही 2 इपिस्टोलरी नोवेल्स त्यांनी लिहिल्या. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न अँड टोबियस स्मॉलेट हे काही नावाजलेले असे मेजर असे 18व्या शतकातील कादंबरीकार आहेत. द ट्रॅडिशन वॉज इनरिच्ड बाय मेनी अदर स्टॉलवॉर्ट नोवेलिस्ट सच as चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हाउथॉर्न, होरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विली कुलिन्स अँड H.G. वेल्स. आणि ही जी परंपरा आहे ती अधिक समृद्ध झाली नोवेलची. कशामुळे तर एक जे की स्टॉलवेल म्हणजे दिग्गज असे नोवेलिस्ट आहेत, त्यामध्ये हे जी नावं सांगितली तुम्हाला चार्ल्स डिकेन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनियल हाउथॉर्न या लोकांमुळं ही जी काही परंपरा आहे ती आणखी समृद्ध झालेली आपल्याला दिसून येते. कशाची परंपरा तर कादंबरीची परंपरा अधिक समृद्ध झाली आपल्याला दिसून येते. द 20th century इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स, आणि 20वे शतक जे आहे त्यामध्ये आपला मॉडर्न टॉपिक्स म्हणजे नवीन असे टॉपिक्स, आधुनिक टॉपिक्स विषय, त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह स्टाईल, नवीन स्टाईल लिखाणाच्या टेक्निक्स आणि वाईडन अँगल्स ऑफ द व्ह्यू बाय द नोवेलिस्ट, आणि जे काही नोवेलिस्ट आहेत त्यांचे एकदम वाईडन अँगल्स म्हणजे एकदम समृद्ध किंवा असे विस्तारलेले असे त्यांचे जे काही व्ह्यूज आहेत, त्यांची मतं आहेत ते आपल्याला कादंबरीत दिसून येतात. मग कुठले नोवेलिस्ट आहेत ते, त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्निक आणि मॉडर्न टॉपिक्स दिसते. तर त्यामध्ये E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसे, जोसेफ कॉर्नॉड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, D.H. लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग अँड अँटनी बर्गेस हे त्यामधले काही नावाजलेले सर्व आपल्याला सांगता येईल नोवेलिस्ट कादंबरीकार आहेत की ज्यांच्यामध्ये आपला हे मॉडर्न टेक्निक्स, मॉडर्न टॉपिक्स आणि इनोव्हेटिव्ह स्टाईल आपला दिसून येते. दे वायडन द सर्कमफरन्स ऑफ द जानर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नोवेल्स. आणि हे जे लेखक आहेत त्यांनी काय केलं तर जो कादंबरी आहे त्याचा परीघ जो आहे, या कादंबरीचा जो परीघ आहे, या शैलीचा जो परीघ आहे तो विस्तृत केला किंवा मग त्यांनी तो वाढवला. कशामुळे तर त्यांनी त्यांच्या रायटिंगमध्ये काय लिहिलं तर पॉलिटिकल म्हणजेच राजकीय, त्यानंतर सोशल म्हणजे सामाजिक आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय असे विषय, असे नवीन मुद्दे त्यांनी हाताळले होते. देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी, इंडिया, V.S. नायपॉल, त्रिनिदाद, काझू इशिगुरा, जपान अँड अदर मेनी अदर्स. आणि हे जे काही ते इमिग्रंट अशा प्रकारचे ते काय आहेत तर लेखक आहेत, त्यामध्ये सलमान रश्दी असेल, V.S. नायपॉल असेल, काझू इशिगुरा हे काही तर एक त्याला आपण म्हणू शकतो की इमिग्रंट असे ते ऑथर आहेत. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नोवेलिस्ट टू धिस ग्रेट पॅचंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आणि जे काही स्त्रिया म्हणजे लेडीज ज्या काही किंवा मग महिला अशा ज्या काही कादंबरीकार आहेत त्यांचंही तुम्ही काय करू शकत नाही, महत्त्व इथे तुम्ही नाकारू शकत नाही. द नोवेल ऑफ मॅनर्स इव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्ने, गोथिक नोवेल्स बाय ॲनी रॅडक्लिफ, अ नोवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ एज, फ्रँकेस्टीन बाय मेरी शेली आर लँडमार्क नोवेल्स. आता यामध्ये काही जे काही महत्त्वाच्या अशा लेडीज कादंबरीकार आहेत त्यामध्ये फ्रान्सिस बर्ने, रॅडक्लिफ, त्याचबरोबर एक सायन्स नोवेल फ्रँकेस्टीन जी लिहिली मेरी शेलीने, ही काय तर एक लँडमार्क आहे. म्हणजे ह्या सुद्धा काय तर विशेष अशा नोवेल होऊन गेल्यात आणि ह्या स्त्रियांचं योगदान हे निश्चितच नोवेलसाठी आलेलं आपल्याला दिसून येतं. जेन ऑस्टेन
has been ruling over the minds of the people through her novel. जॅन ॲस्टन जी आहे तिने काय केलं तर लोकांच्या मनांवर काय केलं तर राज्य केलं. कशामुळे तर बिकॉज ऑफ हर नोवेल्स, तिने लिहिलेल्या कादंबरीमुळे. Bronte sisters Emily and Charlotte have created their own place by their incomparable works, The Wuthering Heights and Jane Eyre. आता हे इमिली सिस्टर जे आहेत, कुठल्या ब्रॉन्टे सिस्टर जे आहेत इमिली आणि शार्लोट, यांनी काय केलं तर त्याचं जे इनकम्पेरेबल म्हणजे जे कम्पॅरिझन होऊ शकत नाही असं जी त्यांनी नोवेल लिहिल्या, त्यामध्ये वुदरिंग हाईट्स आणि जॅन आयर यांनी एक स्वतःची एक वेगळ्या प्रकारचं जागा त्यांनी साहित्यामध्ये, इंग्रजी साहित्यामध्ये तयार केली. मॅरी ॲन इवाज एलियस जॉर्ज इलियट रोड द नोवेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट. मॅरी ॲनी इवाज हे जे काय आहे किंवा मग जॉर्ज इलियट जिला म्हटलं जातं, त्यांनी पण काय केलं तर सायकोलॉजिकल नोवेल्स लिहिल्यात. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक इन इंग्लिश नोवेल. तर व्हर्जिनिया वुल्फ जे आहे ते पायनियर आहेत, म्हणजे ज्या प्रणेते आहेत कशाच्या तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियस या टेक्निकच्या. इंग्लिश नोवेलमधील जे काही टेक्निक आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियस त्याची त्या काय तर पायनियर किंवा प्रणेते आपल्याला सांगता येतील, ते म्हणजे कोण? व्हर्जिनिया वुल्फ. अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नोवेल्स बेस्ड ऑन क्राईम. अगाथा क्रिस्टीने काय केलं तर स्वतःच एक वेगळी अशी जागा बनवली आणि तिने कुठल्या नोवेल्स लिहिल्या तर तिने नोवेल्स लिहिल्या बेस्ड ऑन क्राईम, म्हणजेच क्राईमवर बेसिस तिने नोवेल लिहिल्या आणि तिने स्वतःची वेगळी अशी ओळख तयार केली. हर्क्युली Poirot and Miss Marple are the evergreen detective created by her. Hercule Poirot and Miss Marple एक एव्हरग्रीन अशा डिटेक्टिव्ह बनवण्याचं काम तिने केलेलं आहे. कोणी? अगाथा क्रिस्टी हिने. हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलिस वॉकर हॅव एलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आता ह्या जे काही कादंबरीकार आहेत, हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन, ॲलिस वॉकर यांनी काय केलं तर हे जे काही सगळ्या पद्धती आहेत नोवेलच्या, त्यांना काय केलं तर प्रॉस्पेरिटीकडे म्हणजे उन्नतीकडे नेण्याचं काम केलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी परंपरा नोवेलची सुरू झाली तिला उन्नतीकडे नेण्याचं काम या इतर लेखिकांनी सुद्धा केलेलं किंवा कादंबरीकारांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता इंडियन सिनेरिओ म्हणजे भारतातली परिस्थिती काय होती कादंबरीच्या बाबत ते आपण आता बघणार आहोत. ओके, आता यामध्ये दिलेलं बघा, राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नोवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. ओके, ती इंडियन फील्ड या मालिकेतील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेली राजमोहन्स वाईफ ही एक भारतीय लेखकाने लिहिलेली इंग्रजीतील पहिली कादंबरी आहे. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नोवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स. त्यानंतर बरेचसे इंडियन जे लेखक आहेत, भारतीय रायटर्स आहेत, त्यांनी अनेक काय केलं तर कादंबऱ्या लिहिल्यात. परंतु पहिली कुठली कन्सिडर केली जाते तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची राजमोहन्स वाईफ हिलाच काय केलं जातं तर फर्स्ट इंडियन नोवेल म्हणून कन्सिडर केल्या जातं. These novels bore either nationalistic virtues or social issues as their main framework. आणि हे जे काही इतर भारतीय लेखकांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये मुख्यतः राष्ट्रीय मूल्य म्हणजे नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज किंवा मग सोशल इश्यूज म्हणजे सामाजिक समस्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेअर द मेजर ट्रायो हू प्रिवेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि यामध्ये एक मेजर ट्रिओ म्हणजे 3 लेखकांचा समूह ज्याला आपण म्हणू शकतो, त्यामध्ये मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव हे विशेषतः या लोकांचं खूप असं महत्त्व आहे किंवा यांनी खूप मेजर असं काम केलं दिसतं आपल्याला नोवेल या क्षेत्रामध्ये किंवा मग कादंबरीमध्ये. नोवेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल थ्रू देअर वर्क. त्यानंतर नोवेलिस्ट कोण? अनिता देसाई असेल, नयनतारा सहगल असेल, अरुण जोशी असतील, मनोहर मालगावकर असेल, त्यांनी काय केलं तर इंडियन इंग्लिश जे आहे त्या इंडियन इंग्लिश नोवेलला आहे त्याला कम्प्लिटली काय करून टाकलं तर चेंज करून टाकलं त्यांच्या लिखाणातून. अमिताभ घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी अमेलिओरेटेड द इंडियन नोवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू इट. त्यानंतर अमिताभ घोष असेल, विक्रम सेठ असेल, उपमन्यू चॅटर्जी असतील, त्यांनी काय केलं तर इंडियन नोवेलला मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स, वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य त्यांनी ॲड केले आणि त्याला आणखीन दैदिप्यमान केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके,
ॲमिलिओरेट मीन्स त्याला आपण म्हणू शकतो भर घालणे, म्हणजे एक समृद्ध करण्याचं काम या लोकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. कशाला तर इंडियन नोवेलला, भारतीय कादंबरींना, जी इंग्लिशमध्ये लिहिली गेली होती त्यांना. रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नोवेलिस्ट लाईक सलमान रश्दी, अरविंद अधिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर. त्यानंतर एक डॅझलिंग म्हणजे दैदिप्यमान करणारे असे वेगळ्या प्रकारचे परफॉर्मन्सेस तुम्हाला दिसून येतील. म्हणजे अशा प्रकारचं छान असं लिखाण केलेलं आहे या इंडियन नोवेलिस्टना, भारतीय कादंबरीकारांनी. त्यामध्ये कोण कोण? सलमान रश्दी असेल, अरविंद अधिगा असेल, अरुंधती रॉय असेल, किरण देसाई असेल, किरण नागरकर यांनी काय केलं? एक डॅझलिंग परफॉर्मन्स म्हणजे दैदिप्यमान, म्हणजे डोळे असे दिपतील अशा प्रकारचं त्यांनी काय केलं तर लिखाण हे कादंबरीसाठी केलेलं आपल्याला दिसून येतं. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नोवेल has undergone a vital change since its birth and it has undoubtedly very bright future. याचा अर्थ असा होतोय की भारतीय इंग्रजी कादंबरीच्या परंपरेत तिच्या जन्मापासूनच महत्त्वपूर्ण बदल घडत आले आहेत आणि तिचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. म्हणजेच इट हॅज अनडाउटेबली व्हेरी ब्राईट फ्युचर. निश्चितच भारतीय जे काही कादंबरी आहे त्यांना एक उज्ज्वल असं भविष्य आहे. नोवेला म्हणजे काय बघा दिलेलं आहे. A novella, the word originated from the Italian word novelle, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. Novella हा शब्द जो आहे इटालियन नोवेल या शब्दापासून तयार झालेला आहे आणि हा एक काय तर प्रोज फिक्शन म्हणजे एक गद्य कथा प्रकार तो आहे. विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नोवेल, जो पूर्ण लांबीची जी कादंबरी आहे त्यापेक्षा लहान आहे, आणि लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, आणि ज्या लेखी शॉर्ट स्टोरीज आहेत म्हणजे लघुकथा आहेत त्यापेक्षा तो मोठा असतो काय तर नोवेला. इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सटॅरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. या ज्या काही असतात संक्षिप्त लेखन शैलीत बहुतेक वेळा आपल्याला काय दिसतं तर सटॅरिक म्हणजेच काय उपहासात्मक आणि रिअलिस्टिक म्हणजेच काय तर वास्तववादी सूर त्यामध्ये असतो. कशामध्ये? नोवेलामध्ये. एक वेल स्ट्रक्चर अशा प्रकारचं ते लिखाण हे नोवेलामध्ये झालं आपल्याला दिसून येतं. निश्चित बहुतेक वेळा ते कसं असतं तर एक सटॅरिक किंवा मग रिअलिस्टिक टोन त्यामध्ये आपल्याला दिसून येते. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट ऑर इश्यू विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. साधारणपणे एखाद्या घटनेवर किंवा मग एक दोन मुख्य पात्रांच्या समस्येवर ही कादंबरी काय झाली असते तर आधारलेली असते. सम ऑफ द फेमस नोवेलाज इन इंग्लिश आर, काही फेमस किंवा नावाजलेले काही नोवेलाज दिलेले आहेत बघा इंग्लिशमधील. ते कुठले कुठले आहेत? द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनराड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बर्ड बाय हर्मन मेल्वी, डेथ इन वेनिस बाय थॉमस मॅन, सेज द डे बाय सॉल बेलो, पर्ल बाय जॉन स्टेनबॅक. हे काही नावाजलेले नोवेलास आहेत. लक्षात असू द्या की हा जो पहिलाच आहे हिस्ट्री ऑफ नोवेल त्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येणार आहेत, त्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. शक्यतो हे जे आहेत ही नावं आणि त्यांचे लेखक जे आहेत ते लक्षात ठेवा. एलिमेंट्स ऑफ नोवेल ऑर नोवेलाज. आता एलिमेंट्स काय आहेत म्हणजे कादंबरीचे घटक कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नोवेल ऑर नोवेलाज. कादंबरीचे 6 असे आवश्यक घटक आहेत. All these factors may be related to one another in the work by an author. आणि लेखकाच्या कलाकृतीत हे सर्व घटक या ना त्या प्रकारे काय असतात तर एकमेकांशी संबंधित असतात, रिलेटेड ते एकमेकांशी असतात. त्यातला पहिला घटक आहे थीम. थीमला विषय असं म्हणता येईल थोडक्यामध्ये. थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नोवेल विच कॅन बी एक्सप्रेस इन अ नटशेल. थोडक्यात व्यक्त होऊ शकणारी कादंबरीची मध्यवर्ती कल्पना म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो थीम. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट. आता ही थीम जी असते ती काय असते? एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट म्हणजे तत्वज्ञानात्मक विधान ते असतं. ऑर अ ट्रूथ विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नॅरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर सेटिंग. याचा अर्थ असा होतो की विशिष्ट पार्श्वभूमीवर कथेतील घटनांच्या आणि पात्रांच्या अभिव्यक्तीतून लेखक काय करत असतो तर हे विधान असेल किंवा एखादं सत्य असेल तो ते मांडत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये थीम असं म्हणतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे किंवा पुढचा घटक आहे कादंबरीचा तो म्हणजे प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियल द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप द थिंग.
आता याचा प्लॉटचा अर्थ होतो मराठीमध्ये कथानक. मग आता ही जी प्लॉट आहे हे मुख्यतः काय करतात, विषयाला आकार देणारी कथा किंवा मग घटनांची एक मालिकाच ती असते. इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर ऑर एक्सटर्नल विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटायटीज. आणि यामध्ये ही जी पात्र असतात ही पात्रांच्या अंतर्गत किंवा बाह्य संघर्षातून तयार होते. काय तर प्लॉट किंवा मग आपण त्याला म्हणतो कथानक. म्हणजे इंटरनल, अंतर्गत म्हणजे काय, इंटरनल आपल्या माइंडमध्ये आपल्या मनात जी चालू असते ती, त्या जो आपल्या मनातला संघर्ष चालू असतो तो, किंवा मग एक्सटर्नल किंवा एखादी एक तर पात्र असतील किंवा घटक असतील यांच्यामुळे हे जे कथानक असतात ते तयार होत असतात. प्लॉट मे बी सिम्पल वन प्लॉट ऑर कॉम्प्लेक्स कन्सिस्टिंग द इंटरव्हिविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. आता हे जे प्लॉट्स असतात ते मे बी सिम्पल, ते काय असू शकतात, साधे असू शकतात, किंवा मग कॉम्प्लेक्स म्हणजे अनेक उपकथानकांनी ते बनलेले असू शकतात. आणि साधा म्हणजे काय तर एक वन प्लॉट, सिंगल प्लॉट पण त्यामध्ये असू शकतो किंवा सिंगल कथानक पण त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. याला प्लॉट असं म्हणतात. हा आहे दुसरा घटक कादंबरीचा. कॅरेक्टर म्हणजे पात्र म्हणजे काय असतं बघा, हे एक महत्त्वाचा घटक आहे कादंबरीचा. Characterization is related to the plot as the course of events take place because of the certain behavior of the characters. याचा अर्थ होतो की जे पात्र आहेत, कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्या विशिष्ट वर्तनामुळे एक घटनांची काय तर सिरीज, मालिका घडत जाते आणि त्यातून कथानकाशी संबंधित म्हणजे त्या प्लॉटशी संबंधित व्यक्तिचित्रण तयार होत असतं, तर त्याला आपण कॅरेक्टरायझेशन तयार होत असतं असं म्हणू शकतो. कशामुळे तर त्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनामुळे. Depiction of character can range from a thumbnail sketch to deep, wordy and highly detailed verbal sketch. आता जे कॅरेक्टरचं डिपिक्शन केलं जातं, डिपिक्शन म्हणजे वर्णन केलं जातं, त्याचं वर्णन हे तपशीलवार केलं जातं, म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या त्याचं वर्णन केलं आपल्याला दिसून येतं. तपशील म्हणजे एकदम डीपली, वर्डली अँड हायली डिटेल एक वर्बल स्केच किंवा एक शाब्दिक चित्रण, ते व्यक्तिचित्रण ते केलेलं आपल्याला दिसून येतं. The important character may have been described in its every aspect by the writer. लेखक काय करतात तर त्यांच्या लेखणीतून प्रमुख जे पात्र आहेत, महत्त्वाची जे पात्र आहेत, कॅरेक्टर आहेत, त्यांचा प्रत्येक अंगाचा तपशीलवारपणे ते काय करतात, वर्णन ते करत असतात. The reader follows the action of one main character throughout the novel. जे संपूर्ण कादंबरीमध्ये वाचकासमोरच काय केलं जातं तर उलगडलं जातं आणि द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मॅन कॅरेक्टर. आणि रीडर जो आहे तो काय करतो तर एक ॲक्शन कोणाची तर मेन कॅरेक्टरची जी आहे ती पूर्ण कादंबरीभर तो काय करत असतो, फॉलो करत असतो. दिस कॅरेक्टर इज रेफर ॲज द प्रोटॅगोनिस्ट. आणि या पात्रालाच काय केलं जातं तर प्रोटॅगोनिस्ट म्हणजे नायक असं संबोधल्या जातं. प्रोटॅगोनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर इज इन कन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑफ ऑर अन एंटायटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. आणि हे जे की नायक आहे या नायकाच्या विरोधात असणाऱ्या पात्राला किंवा घटकाला खलनायक म्हणजेच अँटागॉनिस्ट असं म्हटल्या जातं. सेटिंग म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो देखावा. काय सेटिंग असते त्याची, देखावा काय असतो, हा एक कादंबरीचा घटक आहे. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक प्लेस. आता सेटिंग म्हणजे काय, कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला सेटिंग असं म्हणतात. म्हणजे जी पार्श्वभूमी आहे कथेची त्यालाच काय म्हणतात तर सेटिंग असं म्हणतात. देर आर सेव्हरल अस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. आता सेटिंगचे अनेक पैलू आहेत. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. यात काही प्लेस म्हणजे स्थळ, पिरियड म्हणजे काळ, टाइम म्हणजे वेळ, क्लायमेट म्हणजे ऋतू आणि त्याचबरोबर वेदर म्हणजे पण हवामान आणि लाईफस्टाईल म्हणजे काय तर जीवनशैली यांचा अंतर्भाव यामध्ये होतो. Plot and character are the two major elements that are affected due to setting. प्लॉट आणि कॅरेक्टर जे आहेत या दोन प्रमुख घटकांवर सेटिंगचा परिणाम होत असतो. हे दोन महत्त्वाचे घटक प्लॉट आणि कॅरेक्टर त्यांच्यावरच काय तर या सेटिंगचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतं. कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, हा एक महत्त्वाचा घटक आहे कादंबरीचा. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कन्फ्लिक्ट. आता कथेचं वर्णन करण्यासाठी जे काही कथेतील ज्या दोन विरोधी शक्ती आहे त्यातील जो संघर्ष आहे त्यालाच काय म्हणतात, कन्फ्लिक्ट असं म्हणतात. अपोजिट फोर्सेस जे आहेत त्यांचे जे स्ट्रगल चालू असतं त्यालाच काय म्हणतात तर कन्फ्लिक्ट असं म्हणू शकतो आपण. कन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि हे जे काही कन्फ्लिक्ट असतं, संघर्ष जो असतो त्यामुळे काय होतं तर कथेमध्ये किंवा त्या प्लॉटमध्ये एक इंटरेस्ट म्हणजेच स्वारस्य आणि क्युरियोसिटी म्हणजे काय तर कुतूहल निर्माण होत असतं बिकॉज ऑफ कन्फ्लिक्ट. लँग्वेज ऑब्लिक स्टाईल, भाषा किंवा मग शैली ज्याला आपण म्हणतो, महत्त्वाचा हा एक घटक आहे.
The language and the techniques used by the author for the narration of the course of event is called or is known as the style. याचा अर्थ असा होतो की कथेचं वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा किंवा मग तंत्र जे आहे त्यालाच काय म्हणतात तर शैली असं म्हणतात, म्हणजे स्टाईल त्याला म्हणतात. An author can use extensive vocabulary and high phrases. जो लेखक आहे तो काय करत असतो तर येथे व्यापक असा शब्दसंग्रह म्हणजेच एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी, व्यापक असा म्हणजे कथा लिहिताना जो ऑथर आहे लेखक जो आहे तो काय करतो व्यापक अशा शब्दसंग्रहाचा, त्याचबरोबर हाय फ्रेजेस प्रदीर्घ असे वाक्य तो वापरतो. ऑर ही मे बी लॅकॉनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉइंट ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. त्याचबरोबर किंवा मग तो मोजके म्हणजे लॅकॉनिक म्हणजे काय तर मोजके आणि मार्मिक शब्दांमध्ये तो वर्णन करू शकतो या सगळ्या गोष्टीचं त्या कथेचं. ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर द मीटिंग हिज पर्पज. त्याचा जो काही उद्देश आहे तो साधण्यासाठी दोन्ही प्रकारच्या गोष्टीचा तो वापर करू शकतो, म्हणजे मिक्स अशा गोष्टीचा वापर करू शकतो. एकतर हाय फ्रेजेस त्याचबरोबर लॅकॉनिक म्हणजे असे छोटे छोटे मोजक्या शब्दात सुद्धा तो काय करू शकतो वर्णन करू शकतो. परिणाम साधण्यासाठी योग्य असा परिणाम साधण्यासाठी दोन्हीचा आवश्यकतेनुसार एकत्रित तो वापर करू शकतो, जेणेकरून तो काय करेल तर जे वाचक आहे त्यांना तो खेळून ठेवू शकेल. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. आता कथा एक इफेक्टिव्ह बनवण्यासाठी तो भाषिक जे काही डिव्हायसेस आहेत भाषेचे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइस ते वापरू तो शकतो कोण लेखक. ऑल दिस फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर. आणि हे जे काही फॅक्टर्स आहेत हे काय करतात तर त्या कथेचं काय करतात तर टेक्स्चर ठरवतात आणि एक इम्पॅक्ट क्रिएट करण्याचं काम करतात कोणावर तर त्या रीडर्सवर. हा आहे लँग्वेज आणि टेक्निक. यानंतरची गोष्ट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ नोवेल. नोवेलचे म्हणजे कादंबरीच्या किती प्रकार आहेत त्या आपण यामध्ये बघणार आहोत. नंबर 1 दिले बघा रिअलिस्टिक नोवेल. रिअलिस्टिक म्हणजे काय तर वास्तववादी कादंबरी. तिच्यात काय दिले बघू. द रिअलिस्टिक नोवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. ही जी काही वास्तववादी कादंबरी आहे ती एक कथा आहे दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. ती एक कथा आहे पण त्याला काय असतं तर एक रिअलिझमचं म्हणजे वास्तवाचं त्याला काय दिलेलं असतं तर इफेक्ट किंवा परिणाम दिलेला आपला दिसून येतो. रिअलिस्टिक जरी असली वास्तववादी नोवेल जरी म्हणतो आपण त्याला तरी पण ती एक फिक्शन आहे, एक ती कथा आहे, एक काल्पनिक कथा आहे आणि तिला काय दिलं असतो तर एक रिअलिझमचा म्हणजे वास्तवाचा तिला इफेक्ट दिलेला असतो. समटाइम दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नोवेल ऑफ मॅनर. बऱ्याचशा वेळेस त्याला नोवेल ऑफ मॅनर सुद्धा म्हणून ओळखल्या जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स विथ मिक्स मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लासेस. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. याचा अर्थ आपण एकंदरीत त्याचा अर्थ असा घेऊया की जे विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतीच्या पात्रांचं त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादांचं दैनंदिन अनुभवाचं वर्णन यात केलेलं आपल्याला दिसून येतं. कशामध्ये रिअलिस्टिक नोवेलमध्ये. पुढचं आहे पिकारेस्क्यू नोवेल. पिकारेस्क्यू नोवेल. आता द वर्ड पिकारेस्क्यू इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो. जे की स्पॅनिश वर्ड आहे पिकारो त्यापासूनच काय झालेला आहे तर हा शब्द घेण्यात आलेला आहे पिकारेस्क्यू हा, विच मीन्स रोग. आणि या पिकारोचा अर्थ होतो रोग म्हणजे नकली. पिकारेस्क्यू नोवेल नॅरेट्स द ॲडव्हेंचर्स ऑफ द प्रोटॅगोनिस्ट हु इज अन इसेंट्रिक ऑर डिसरिप्युटेबल पर्सन इन अन एपिसोडिक फॉर्म. या प्रकारात विक्षिप्त किंवा मग तरेवाईक असलेल्या मुख्य पात्राच्या साहसांचं एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. हिस्टॉरिकल नोवेल म्हणजेच ऐतिहासिक कादंबरी. काय दिलंय बघा. अ हिस्टॉरिकल नोवेल इज अ नोवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. आता जे काही याचा अर्थ काय घेतं थोडक्यामध्ये हिस्टॉरिक नोवेल जी असतात ती काय असते तर इतिहासातील एखाद्या कालखंडावरती आधारलेली असते, म्हणजे ऐतिहासिक गोष्टी एखादा कालखंड असेल इतिहासाचा त्यावर ही कादंबरी आधारलेली आपल्याला दिसून येते. एपिस्टोलरी नोवेल. एपिस्टोलरी म्हणजेच पत्ररूपी कादंबरी. द वर्ड एपिस्टोलरी डिराइव्स फ्रॉम द लॅटिन वर्ड एपिस्टोला. एपिस्टोलरी हा शब्द जो आहे लॅटिन शब्द एपिस्टोला यावरून आला आहे, विच मीन्स अ लेटर. त्याचा अर्थ होतो पत्र. द एपिस्टोलरी नोवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह
थ्रू अ सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. या प्रकारात लेखक पत्रव्यवहार किंवा मग इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करत असतो. ऑल्दो letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form of this type. ओके, पत्र व्यवहारांव्यतिरिक्त डायरी किंवा मग दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार यामध्ये लोकप्रिय असलेला आपल्याला दिसून येतो. गोथिक नोवेल. गोथिक नोवेल म्हणजे काय बघा, हा एक प्रकार आहे नोवेलचा. द नोवेल्स that include terror, mystery, horror, thriller, supernatural, doom, death or decay or haunted buildings are called the Gothic novel. ओके, आता याचा अर्थ होईल की जे की टेरर म्हणजे काय तर दहशत, त्यानंतर मिस्ट्री म्हणजे रहस्य, हॉरर म्हणजे भय, थ्रिलर म्हणजे रोमांचकारी अशी गोष्ट, सुपरनॅचरल म्हणजे अमानवी शक्ती, डूम म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो विनाश, डेथ म्हणजे मृत्यू, डिके म्हणजे काय तर डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स. ओके, हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजे काय तर भूताने पछाडलेली घरं, अशा विषयांवर ही कादंबरी दिसते आपल्याला लिहिलेली. त्याला आपण काय म्हणतो, गॉथिक नोवेल असं म्हणतो. ऑटोबायोग्राफिकल नोवेल म्हणजेच आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नोवेल इज द नोवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ही जी कादंबरी असते ती लेखकाच्या जीवनावर आधारलेली असते. However, the author changes the places and names of the characters or even may change or avoid certain details of his life. हा जो प्रकार आहे आत्मचरित्रात्मक कादंबरी, यामध्ये पात्रांची ठिकाणं, त्यांची नावं, त्याचबरोबर काही आयुष्यातील काही विशिष्ट अशी माहिती आहे त्याचं बदलण्याचं स्वातंत्र्य लेखकाला असणार आहे. म्हणजे काही सर्टन डिटेल्स असतील तो ते काय करू शकतो, लिहिण्याचे टाळू शकतो, तितकं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असणार आहे. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह. आता हे जे काही आत्मचरित्रात्मक लिहिलं जातं कादंबरी, ती असं गरजेचं नाही की ती प्रथम पुरुषी असतेच असं गरजेचं नाही, किंवा असेलच असं आपण सांगू शकत नाही. अलेगोरिकल नोवेल. अलेगोरिकल नोवेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. अँड अलेगोरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. आता हे जे काही रूपक आहे त्याचा अर्थ असा होतो की ज्यात एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा म्हणजेच रूपकात्मक कादंबरी. द सरफेस मीनिंग ऑफ सच नोवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ इट. म्हणजेच अशा कादंबऱ्यांचा बाह्य अर्थ त्यातील प्रतिकात्मक अर्थांपेक्षा कसा असतो, वेगळा असतो. द सिम्बॉलिक मीनिंग ऑफ अलेगोरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. आता जे काही प्रतिकात्मक अर्थ, याचे जे प्रतिकात्मक अर्थ असतात ते राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक आणि किंवा मग तत्वज्ञानाशी संबंधित असू शकतात. युटोपियन, डायस्टोपियन नोवेल. युटोपियन किंवा मग डायस्टोपियन कादंबरी काय आहे ते बघूया. युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी possessing the ideal qualities. युटोपिया म्हणजे एक आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक असा समुदाय किंवा समाज होय, ज्यांच्याकडे सर्व अशा प्रकारच्या क्वालिटीज आहेत. एक आदर्श समाज किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो कम्युनिटी, समुदाय, त्यालाच आपण युटोपिया असं म्हणतो. इट इज अ कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. विशेषतः ज्या विज्ञान कथा किंवा मग तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्यिक शैली आहे. युटोपियन और डायस्टोपियन नोवेल. सायकोलॉजिकल नोवेल. आता सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. याच्यात काय सांगता येईल बघा. सायकोलॉजिकल नोवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट और इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज द एक्सटर्नल फॅक्टर. ते सायकोलॉजिकल नोवेल आहे. या कथेतील मुख्य पात्र किंवा मग इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकांप्रमाणेच महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल. आता कॉन्शियसनेस नोवेल काय आहे, कादंबरी काय ते बघतो आपण. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विल्यम जेम्स इन हिज ट्रीटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. आता जे काही विल्यम जेम्स यांनी काय केलं, त्यांचं जे काही बुक आहे प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी, जे 1890 साली लिहिलं गेलं, या त्यांच्या ग्रंथात ही संज्ञा त्यांनी तयार केली आपल्याला दिसून येते, ती म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस.
इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स, याचा अर्थ होतो विचारांचा प्रवाह. इन्सिडेंट्स इन द प्लॉट्स आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर अकरन्स, म्हणजेच काय कथानकामध्ये ज्या घटना आहेत त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसारच त्या येतात. द नोवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे इंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर, आणि ज्या कथानकामधील जी घटना त्या घडण्याच्या क्रमानुसार जशा त्या येतात, जशा त्या पात्राच्या मनात येतात, तसा लेखक काय करत असतो, त्यांना सादर करण्याचं काम करत असतो. जे इन्सिडेंट येत आहेत एका सिक्वेन्सने येतात आणि नोवेलिस्ट काय करतो, जे नॅरेट करतो, काय जे माइंडमध्ये येतं कोणाच्या, जे मनात येतं कोणाच्या कॅरेक्टरच्या, त्या सगळ्या गोष्टी लिहिण्याचं काम लेखक तिथे करत असतो. त्यालाच काय म्हणतात, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नोवेल असं म्हणतात. बिल्ड ग्रोमन नोवेल, आता ही जी कादंबरी आहे काय बघा, द जर्मन वर्ड बिल्ड ग्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. आता हे बिल्ड ग्रोमन आहे हा जर्मन वर्ड आहे, त्याचा अर्थ होतो ग्रोथ म्हणजेच वाढ. ओके. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगोनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम द चाइल्डहुड टू अडल्टहुड. याचा अर्थ असा होतो की जे काही मुख्य पात्र आहे ते लहानपणापासून तर तारुण्यापर्यंत म्हणजेच अडल्टहुडपर्यंत मानसिक, आत्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रगल्भतेवर हे काल्पनिक चरित्र किंवा मग आत्मचरित्र आधारलेले असतं. इन द फर्स्ट half of the 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प मॅगझिन म्हणजेच काय, जे पल्प लगदापासून बनलेली जी मासिक आहे हा प्रकार लोकप्रिय झाला होता, ज्यामध्ये जे की स्वस्त्यातला जो पल्प आहे म्हणजे लगद्याचा कागद आहे, त्या कागदावर काय केलं जायचं तर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी फॉर द जनरल एंटरटेनमेंट, हे जे काही जनरल लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत होत्या. कशावर तर त्या पल्पच्या कागदावर. ओके. एक स्वस्त आणि एक त्याला आपण म्हणू शकतो साधा कागद पल्पचा, त्याच्यावरती छापण्यात येत होतं लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी. द पल्प फिक्शन एरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नोवेल्स अँड सायन्स फिक्शन. आणि या पल्प कथांच्या युगानेच काय केलं तर डिटेक्टिव्ह म्हणजे रहस्यमय कादंबऱ्या आणि सायन्स फिक्शन म्हणजेच काय तर विज्ञान कथांचा पाया रचला असं म्हणता येईल. सायन्स फिक्शन इज अ genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universes and extraterrestrial life. विज्ञान कथा. ओके. सायन्स फिक्शन हा काय तर एक शैली आहे लिखाणाची आणि यामध्ये काल्पनिक तार्किक कथा प्रकार, भविष्यकालीन परिस्थिती, फ्युचरिस्टिक सेटिंग त्याला आपण म्हणतो, भविष्यकालीन ज्ञान विज्ञान, फ्युचरिस्टिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान, स्पेस ट्रॅव्हल अंतराळ भ्रमण, टाईम ट्रॅव्हल, त्याचबरोबर पॅरलल युनिवर्स म्हणजेच प्रतिसृष्टी आणि एक्स्ट्राटेरेस्ट्रियल लाईफ म्हणजेच काय तर परग्रहावरील जीवन यासारख्या काल्पनिक समस्यांवर आधारित असते, ती म्हणजे काय तर विज्ञान कथा, सायन्स फिक्शन. हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सायंटिफिक अँड अदर इनोव्हेशन्स. ओके. विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर नवकल्पनांचे संभाव्य परिणाम शोधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं. फ्रँकेस्टीन बाय मेरी शेली 1823 इज कन्सिडर्ड द फर्स्ट नोवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जी की मेरी शेलीचं कादंबरी आहे ती म्हणजे फ्रँकेस्टीन, जिचं लेखन हे 1823 साली केलं मेरी शेली यांनी, ती एक फर्स्ट नोवेल कन्सिडर केली जाते. कशाची तर जी बेस आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीवर बेस असलेली ती पहिली नोवेल असं कन्सिडर केल्या जातं. द genre फ्लोरिश्ड इन द सेकंड हाफ ऑफ द 19th century. सेकंड हाफ जो आहे 19th सेंचुरीचा त्यामध्ये ही जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान किंवा मग त्याला सायन्स ज्या फिक्शन आहेत त्यामध्ये काय झाली तर आपल्याला वाढ झाली दिसून येते. बघा काय दिलं आहे. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब genre ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री फिक्शन इन विच an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. आता डिटेक्टिव्ह जे काही कथा आहेत फिक्शन आहे ती काय तर सब जाणार आहे,
म्हणजे तर काय तर ते उपप्रकार आहे कशाचा तर क्राईम फिक्शन म्हणजेच गुन्हेगारी कथा आणि मिस्ट्री फिक्शन म्हणजेच रहस्य कथांचा जो उपप्रकार आहे तो म्हणजे डिटेक्टिव्ह फिक्शन. इन विच आणि या डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये an investigator or a detective either professional or amateur investigate a crime often a murder. यामध्ये जे काही अननुभवी म्हणजे जे अनुभव नसलेले किंवा मग व्यावसायिक जे गुप्तहेर आहेत एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा तपास करताना ते आपल्याला दिसून येतात. इथे हा जो लेसन आहे आपला तो काय होऊन जातो संपून जातोय हिस्ट्री ऑफ नोवेल. आय होप तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. सर्वात महत्त्वाची सूचना की ह्या लेसनच्या रिलेटेड काही ज्या काही ब्रेन स्ट्रोमिंग आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि इतरही जे काही सेक्शन 4च्या जे लिंक्स आहेत पुढचे जे काही 4.2 4.3 4.4 आहे त्याच्या लिंक्ससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.